शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होणार आहे। या मेट्रो मार्गाचं काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करत होते। यासाठी विधिमंडळात सहकाऱ्यांबरोबर अनेक आंदोलनं करण्यात आली। त्यानंतर मेट्रो मार्ग क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली या मार्गाला सन जून 2016 रोजी 14,549 कोटींची मंजुरी मिळून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल 2018 मध्ये सुरुवात करण्यात आली। खासदार झाल्यानंतर ठाणे शहरासाठी रिंग रूट मेट्रोसाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच शहरी विकास केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी, या विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासोबत अनेक भेटीगाठी घेतल्या। या मेट्रो 4 मार्गाचे काम ठेकेदारांच्या आडमुठे धोरणामुळे 3 ते 4 महिन्यांपासून बंद पडले होते। त्यावेळी MMRD आयुक्त श्रीवास यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची भेट घेऊन बंद पडलेल्या मेट्रो मार्गाचं काम तात्काळ सुरू करण्याची विनंती केल्यानंतर त्याचे काम प्रगतीपथावरती सुरू झाले। खासदार राजन विचारे यांनी कापूरबावडी जंक्शन, तत्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सूरज वॉटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदरपाडा अशा इतर ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली। कापूरबावडी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोलशेत रोड पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहतूक शाखेकडे व नगर अभियंता यांच्याकडे केली आहे। ज्या ठिकाणी मेट्रोनी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी बॅरिगेटेड लावून ती जागा बंद करावी, जेणेकरून अपघात टळू शकेल। प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड DP-मध्ये आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना नगर अभियंत्यांना केल्या आहेत। खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांकडे डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करून मेट्रो सुरू करणार असे आश्वासन दिलं आहे। या सर्व मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो, MMRD, त्याचबरोबर ठाणे महापालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट ह्या सर्वांना एकत्र करून आज संपूर्ण मेट्रोच्या त्याचबरोबर फ्लायओव्हर अशा सर्व याची पाहणी करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि MMRD। आज तुम्ही बघितलं असेल की हे काम ज्यावेळेला ही मेट्रो क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली 2016ला हे जी मंजुरी त्याला मिळाली आणि त्या प्रत्यक्ष कामाला 2018ला या ठिकाणी सुरुवात झाली आणि ते करत असताना मला वाटतं हा मेट्रो होण्यासाठी मग आमदार असताना त्यानंतर खासदार झाल्यानंतर भरपूर अशी आंदोलनं आपण त्या ठिकाणी घेतली आणि ते काम सुरू झालं। तुम्हाला माहिती असेल आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून दिल्लीला एक आम्ही त्यावेळचे मला वाटतं नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री ह्यांच्याबरोबर एक मीटिंग आपण घेतली होती। त्या विभागाचे सचिव मला वाटतं दुर्गा शंकर मिश्रा आणि संबंधित मेट्रोचे अधिकारी, मला वाटतं हे काम त्यावेळेला बंद झाल्यानंतर 3-4 महिन्यापासून ते काम बंद होतं आणि मग त्यानंतर MMRDचे आयुक्त श्रीनिवासन यांच्याबरोबर मला वाटतं 8/2/2022ला या मेट्रो मार्गाचं काम खऱ्या अर्थाने ते काम बंद झालं होतं, ते लगेच सुरू झालं।